मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी कोणाची वर्णी लागते आणि अर्थात प्रत्येकजण यासाठी प्रयत्नशील आहे। ठीक आहे, शेवटचे 4 महिने का होईना पण मंत्रिपदावरती नियुक्ती हा विषय जो आहे तो अत्यंत आग्रहाचा असेल। पुढे पाहूयात, लोकसभा निवडणुकीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे। विधानसभा निवडणुकीला अवघ्या 6 महिन्यांचा कालावधी उरलेला आहे आणि त्यामुळे आता मंत्रिमंडळाकडे मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेत। त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे। लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची मोठी पिछेहाट झाली आहे। विशेषतः भाजपला मोठा फटका बसलाय। केंद्रात तसंच राज्यात सत्ता असतानाही महायुतीला अपेक्षित यश मिळवता आलं नाही। आता राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे। विधानसभेला सामोरं जाण्यापूर्वी सत्ताधारी तिन्ही पक्षातील इच्छुकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले। पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते। मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कधीही फोन येईल या आशेनं महायुतीतील आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत, कारण सत्ताधारी आमदारांना ही शेवटची संधी आहे। 6 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्यामुळे मंत्रिपदाचा टिळा माथी लावून घ्यायला सत्ताधारी पक्षातील अनेक इच्छुक देव पाण्यात ठेवून बसलेत। त्यासाठी आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरू केलंय। इच्छुकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीचा धडाकाच लावलाय। तो खऱ्या अर्थाने यावर निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, पण आम्हालाही अपेक्षा आहे की आता विस्तार रखडू नये, कारण की कामाचा व्याप हा सगळ्यामध्ये विभागून गेला पाहिजे आणि कामाला त्यामुळे स्पीड येईल आणि ज्या ज्या जिल्ह्याचा मंत्री होईल किंवा सहकार्य होईल त्याला त्या जिल्ह्यामध्ये आपल्या सीटा निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा घेता येईल। आगामी विधानसभा निवडणुकीला नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी असणार आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे। या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांना आगामी विधानसभा निवडणुकीकरता वेगळी रणनीती आखावी लागणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये दुरावलेल्या मतदार राज्याला जवळ करण्याकरता महायुती नवीन मंत्रिमंडळ विस्तार करेल यात काही शंका नाही। लोकसभेमध्ये दुरावलेल्या मतदार राज्याला आपल्याकडे कसं वळवता येईल, पक्षाला कशी उभारी देता येईल, महायुतीतल्या सरकारने केलेलं प्रत्येक काम जनतेपर्यंत कसं पोहोचवता येईल आणि असा कोणता आमदार आहे ज्याला मंत्री बनवल्यानंतर तो हे सर्व करू शकेल आणि त्याला दिलेलं टार्गेट पूर्ण करू शकेल, तेही विधानसभा निवडणुकीच्या आधी। या सर्व निकषांसह महायुतीचा हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्याच आमदारांची वर्णी लागेल जे हे टार्गेट पूर्ण करू शकतील। शिंदे सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, जयकुमार रावल, संजय कुटे, गणेश नाईक, आशिष शेलार, राहुल कुल यांची नावं चर्चेत आहेत। शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून संजय शिरसाट, भरत गोगावले, बालाजी किणीकर, प्रताप सरनाईक आणि योगेश कदम यांच्या नावांची चर्चा आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी, मकरंद पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांची नावं चर्चेत आहेत। आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यांनी 2.5 वर्ष काय केला नाही। आता निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हे लोक निघाले, पण जनतेच्या प्रश्नाचं काय? जेव्हा निवडणुका झाल्या सगळे विदेशात चालले गेलेत। आम्ही मागणी केलेली आहे की कुठल्या परवानगीने मंत्री विदेशात गेलेले होते, कोणाच्या पैशाने गेलेले होते। खरं तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला होता। यानंतर तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगली होती। सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा काही लपून राहिलेली नाही। आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचं वारं वाहू लागलंय, पण लोकसभा निवडणुकीत कोकण वगळता महायुतीला फारसा प्रभाव पाडता आला नाही। भाजपनं लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लाय, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी 1 जागा जिंकता आली। आगामी विधानसभेत त्याची पुनरावृत्ती टाळण्याकरता महायुतीकडून मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून नाराज आमदारांना मंत्रिपदाचा बूस्टर डोस दिला जाण्याची शक्यता आहे। इच्छुकांना मंत्रिपद देऊन विधानसभेत स्ट्राईक रेट वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जाण्याची शक्यता आहे। मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।